नमस्कार. नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो की झाडांची काळजी घ्या. जी झाडं आहेत आपली मोठी झाडं त्यांच्या आसपास जागा ठेवा. ह्याच्या मागचं लॉजिक जरा समजून घ्या. तुम्हाला अर्थात माहिती असेल बट ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी इथे बघू शकाल एक झाड आहे, बाजूला पूर्ण डांबर आहे, त्या साईडला पूर्ण डांबरानी आणि वरती माती पडली आणि काय काय पडलंय. याची काय होतंय की यांनी पावसामध्ये पाणी मुरत नाही. पाणी न मुरल्याने ग्राउंड वॉटर लेवल वरती येणार नाही. ग्राउंड वॉटर लेवल जर खाली असेल, जर पाणी नसेल जमिनीच्या खाली, तर तुमचं तापमान वाढत जाईल. आणि आता आज 42.6 आहे डोंबिवलीमध्ये. तर विचार करा पुढे काय होईल. काही वर्षांनी 45, 50, 55 होईल आणि हे झाड तर डेफिनेटली मरेलच, ती गोष्ट वेगळी आहे. पण झाड राहणार नाही. पाणी ग्राउंड वॉटर लेवल नसेल, तापमान वाढेल, झाडं नसणार, सावली नसणार, पूर्ण भकास आयुष्य होईल. म्हणून आमची इच्छा आहे की लवकरच कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन एक ग्रुप स्थापन करावा आणि जी आत्ता एक्झिस्टिंग झाडं आहेत त्यांच्या आसपास आपण स्वतः केडीएमसीची परमिशन घेऊन थोडी जागा ठेवूया. कारण जर कॉन्ट्रॅक्टरसाठी थांबलो तर ते कामं करणार नाही आणि कामं न केल्याने आपलं आणि पुढचं आयुष्य आपल्या मुलांचं भकास होईल. हे फक्त कल्याण डोंबिवलीसाठी नाही आहे, सगळ्या शहरांसाठी भारतातल्या. आणि आपण नेहमी म्हणतो की बाहेर किती छान झाडं आहे, किती हवामान छान आहे, सगळं छान आहे, कारण तिकडे याची काळजी घेतली गेली आहे. जर म्युन्सिपालिटी तुमच्या करत नसेल तर आपण येऊ, पण काहीतरी करूया लवकर. खूप वेळ वाया गेला आहे ऑलरेडी, अजून घालू नका. धन्यवाद.